Good morning friends, my English book standard 6. Today we are going to learn page number 30, study tour 2, lesson number 2.2, the lion, the man and the statue. सिंह, मनुष्य आणि तो पुतळा. द लायन म्हणजे सिंह, द मॅन म्हणजे माणूस अँड द स्टॅच्यू आणि तो पुतळा. लॉंग ॲगो मेन अँड ॲनिमल्स कुड टॉक टू इच अदर. लॉंग ॲगो म्हणजे फार फार वर्षांपूर्वी. मेन अँड ॲनिमल्स माणूस आणि प्राणी, माणसे आणि प्राणी. कॉड टॉक टू इच अदर, कुड टॉक टू इच अदर म्हणजे एकमेकांशी बोलत असत. वन्स अ मॅन, एक दिवस. वन्स अ मॅन अँड अ लायन गॉट टॉकिंग, एक दिवस एक माणूस आणि एक सिंह बोलत बसला होता, गप्पा मारत होते. द लायन वॉज व्हेरी प्राऊड ऑफ हिज स्ट्रेंथ. त्या सिंहाला आपल्या शक्तीचा, स्ट्रेंथ म्हणजे आपली शक्तीचा खूप गर्व होता. प्राऊड म्हणजेच शक्ती, गर्व, आणि स्ट्रेंथ म्हणजे शक्ती. आय एम द किंग ऑफ बीस्ट, तो म्हणाला मी पशूंचा राजा आहे. बीस्ट म्हणजे पशु किंवा प्राणी. आय एम स्ट्रॉंगर दॅन एनी मॅन, मी कोणत्याही माणसापेक्षा खूप ताकदवान आहे. दॅट इज वाय मेन फिअर मी, आणि म्हणूनच लोक मला घाबरतात. द मॅन वॉज ऑल्सो प्राऊड ऑफ हिज इंटेलिजन्स, त्या माणसाला सुद्धा आपल्या बुद्धिमत्तेचा गर्व होता. डोंट फॉरगेट दॅट मेन आर मोर इंटेलिजंट दॅन यू आर, त्यांनी सांगितलं विसरू नकोस की माणसे तुझ्यापेक्षा, तुमच्यापेक्षा बुद्धिमान आहेत. दॅट इज वाय दे हंट यू, आणि म्हणूनच ते तुझी शिकार करू शकतात. हंट म्हणजे शिकार करणे. अँड कॅप्चर यू, आणि तुला पकडू शकतात. दे बोथ बिगेन टू आर्ग्यू अबाउट हू वॉज ग्रेटर, त्या दोघांमध्ये ह्या गोष्टीवरून खूप वेळ वाद चालला होता की कोण ग्रेटर आहे, कोण महान आहे, माणूस महान आहे की प्राणी महान आहेत किंवा सिंह महान आहे. ॲट लास्ट द मॅन टूक द लायन फॉर अ स्टॅच्यू इन बिग गार्डन. अखेरीस त्या माणसाने त्या सिंहाला एका मोठ्या बागेतल्या पुतळ्याजवळ नेले. स्टॅच्यू म्हणजे पुतळा आणि बिग गार्डन म्हणजे मोठी बाग. इट शो द ग्रेट हिरो हर्क्युलस स्टँडिंग प्राऊडली विथ अ डेड लायन ॲट हिज फीट. आणि त्यामध्ये त्या बागेमध्ये एक पुतळा होता आणि त्या पुतळ्यामध्ये काय दाखवलेलं होतं? इट शो म्हणजे काय दाखवलं होतं? द ग्रेट हिरो हर्क्युलस, महान योद्धा हर्क्युलस, स्टँडिंग प्राऊडली, अगदी अभिमानाने उभा होता. विथ अ डेड लायन ॲट हिज फीट, आणि एक मरून पडलेला सिंह त्याच्या पायाशी दाखवलेला होता. असा पुतळा बनवला होता की त्या सिंहाला त्या माणसाने मारलं आहे, अशा प्रकारचा तो पुतळा होता. सी धिस स्टॅच्यू प्रूव्ज दॅट मेन आर ग्रेटर. प्रूव्ह म्हणजे सिद्ध करते, की हा पुतळा सिद्ध करत आहे की माणसेच महान आहेत. क्लेम द मॅन, काय केलं? दावा केला. त्या माणसाने दावा केला की बघ, तुला दाखवलं ना, माणूसच महान आहे. माणूस महान नसता तर सिंह मरून पडला नसता, असं त्यांना म्हणायचं होतं. नॉट ॲट ऑल, अजिबात नाही. द लायन रिप्लाइड क्विकली, सिंह तत्परतेने उत्तरला, लगेचच उत्तर दिलं त्याने, अजिबात नाही. धिस ओनली शो दॅट द स्टॅच्यू वॉज मेक बाय मॅन. हा पुतळा हेच सिद्ध करतोय की हा स्टॅच्यू, हा पुतळा जो आहे हा माणसाने बनवला आहे. इफ लायन्स मेड स्टॅच्यू, जर हा पुतळा सिंहाने बनवला असता, दे वूड शो द लायन स्टँडिंग अँड द मॅन लाईंग डेड अंडर हिज पॉ. जर हा सिंहाने पुतळा तयार केला असता तर त्याने काय तयार केलं असतं की सिंह उभा आहे आणि माणूस त्याच्या पायाशी मरून पडला आहे, पंजापाशी मरून पडला आहे, असं दाखवलं असतं. फ्रॉम दिस स्टोरी, ह्या गोष्टीतून वी कॅन सी दॅट द स्टोरी डिपेंड्स ऑन द स्टोरी टेलर, की आपल्याला ह्या गोष्टीतून हे शिकायचं आहे की कोणतीही गोष्ट सांगणाऱ्यावर अवलंबून असते. व्हेन समवन एल्स टेल्स द सेम स्टोरी, दे टेल
इट फ्रॉम देअर पॉइंट ऑफ व्ह्यू. जो कोणी ती गोष्ट सांगेल ती त्याच्या दृष्टिकोनातून तो सांगत असतो. आता एखाद्या वेळेला एखादा व्यक्ती दावा करतो की मीच कसा श्रेष्ठ आहे, तर तो त्याचीच बाजू मांडणार ना. तो दुसऱ्याची, जो शत्रू आहे त्याची बाजू कधीच तो मांडणार नाही. तो मीच कसा खरा आहे, माझंच खरं होतं, त्याचं चुकलं, असंच तो नेहमी सांगणार. तर अशा पद्धतीने कोणताही व्यक्ती गोष्ट जी काही सांगत असतो ती त्याच्या दृष्टिकोनातूनच तो सांगत असतो. हे या गोष्टीतून आपल्याला शिकायचं आहे. आपण काही प्रश्न उत्तरांची चर्चा करूया. पॉइंटर्स आहेत बघा. लिसन केअरफुली टू फाइंड द आन्सर फ्रॉम द स्टोरी. हू स्पीक्स फर्स्ट इन द स्टोरी. या गोष्टीमध्ये पहिल्यांदी कोण बोलला आहे, कोणी सांगितलं आहे, तर पहिल्यांदी कोण बोलला आहे, द लायन. आन्सर येईल द लायन. व्हॉट वॉज द लायन प्राऊड ऑफ. त्या सिंहाला कशाचा गर्व होता, हीज स्ट्रेंथ. त्याच्या शक्तीचा त्याला गर्व होता, हीज स्ट्रेंथ. व्हॉट वॉज द मॅन प्राऊड ऑफ. माणसाला कशाचा गर्व होता, तर माणसाला त्याच्या इंटेलिजन्सचा. कसला गर्व होता, हीज इंटेलिजन्स किंवा त्याच्या बुद्धिमत्तेचा त्याला गर्व होता. व्हॉट डिड द मॅन शो टू द लायन. त्या माणसाने त्या सिंहाला काय दाखवलं, कुठे नेलं आणि काय दाखवलं, अ स्टॅच्यू. काय दाखवलं, एक पुतळ्याकडे नेला. स्टॅच्यू म्हणजे पुतळा दाखवला. हू स्पीक्स लास्ट इन द स्टोरी. ह्या गोष्टीमध्ये शेवटी कोण बोलला आहे, शेवटी सुद्धा द लायनच बोललेला आहे, हे लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 2 आहे, रीड द स्टोरी अलाउड विथ द टीचर. शिक्षकांसमोर तुम्ही ही गोष्ट मोठ्याने वाचा. टेल द स्टोरी इन शॉर्ट इन युअर मदर टंग. ही जी गोष्ट आहे ही आपल्या मातृभाषेत मराठीमध्ये आपण बोलायची आहे की एक सिंह होता. पूर्वीच्या काळी माणसे आणि प्राणी एकमेकांशी बोलत असत. तर अशा पद्धतीने त्यावेळेला एक सिंह आणि एक माणूस एकमेकांशी गप्पा मारत होते. मग त्या सिंह म्हणाला, मीच महान आहे, मीच ग्रेट आहे, मला सगळे घाबरतात, माणसं पण मला घाबरतात. कारण त्याला त्याच्या शक्तीचा गर्व होता. माणूस म्हणाला, अजिबात नाही, माणसेच बुद्धिमान आहेत आणि त्यामुळे ते तुम्हाला पकडू शकतात, तुमची शिकार करू शकतात. आणि या गोष्टीवरून दोघांमध्ये वाद झाला. मग त्या माणसाने त्याला एका बागेमधल्या पुतळ्याकडे नेलं आणि त्या पुतळा कसला होता, हरक्युलसचा पुतळा होता. महान योद्धा हरक्युलस अभिमानाने उभा होता आणि त्याच्या पायापाशी एक सिंह मरून पडला होता. हे बघितल्यावर माणूस म्हणाला, बघितलं, माणूसच श्रेष्ठ आहे. तो पुतळ्याकडे बघून सिंह म्हणाला, अजिबात नाही, जर हा पुतळा माणसाने बनवला आहे म्हणून माणसाचं श्रेष्ठत्व दाखवलेलं आहे, पण हा जर पुतळा सिंहाने तयार केला असता तर सिंह उभा आहे आणि माणूस मरून पडला आहे असं दाखवलं असतं. आणि ह्या गोष्टीवरून हे सिद्ध होतं की गोष्ट सांगणाऱ्यावर ती गोष्ट अवलंबून असते. टेल द मॉरल ऑफ द स्टोरी इन युअर मदर टंग. अशा प्रकारे मी आता मगाशी म्हटलं की जो गोष्ट सांगणारा असतो त्याच्यावर ती गोष्ट जी आहे ती अवलंबून असते. म्हणजे तो कुठल्या दृष्टिकोनातून बघेल आणि ती कशी सांगेल हे त्याच्यावर अवलंबून असतं. फाइंड 2 वर्ड्स बिगिनिंग विथ PR फ्रॉम द स्टोरी अँड गेस द मिनिंग ऑफ इच. आपल्याला या स्टोरीमधले PRने सुरू होणारे 2 शब्द आहेत. स्टोरीमध्ये प्राऊड एक शब्द आलेला आहे आणि दुसरा आलेला आहे प्रूव्ह. प्राऊड म्हणजे अभिमानी आणि प्रूव्ह म्हणजे सिद्ध करतो, हे लक्षात ठेवा. We learn 2 things indirectly from the story. Find and write the sentence which tell us that. आपण 2 गोष्टी यातून शिकलो. Men and animals cannot talk to each other now. आता मात्र माणसे आणि प्राणी एकमेकांशी बोलू शकत नाही. पण ह्या स्टोरीमध्ये काय सांगितलं आहे, long ago men and animals could talk to each other. असं आन्सर इथे लिहायचं आहे. लायन्स डू नॉट मेक स्टॅच्यू. पण ह्या स्टोरीमध्ये काय सांगितलं आहे, इफ लायन्स मेड स्टॅच्यू
दे वूड शो द लायन स्टँडिंग अँड द मॅन लाईंग डेड अंडर हिज पॉ. इथे सुद्धा ह्या गोष्टीमध्ये, ह्या चित्रांमध्ये आपल्याला कोण म्हणालं ते आपल्याला ओळखायचं आहे. जसं राजू थिंग्स, राजू विचार करतो, इट इज फन टू फूल हिज पप्पीज टेल, की त्या कुत्र्याची शेपटी ओढल्यावर किती मजा येईल. आता इथे हे कोण म्हणालं आहे, तर राजू सेज. आपण काय म्हणणार, त्याने जरी विचार केला तरी ते वाक्य कोणी म्हटलं आहे, राजू सेज. रोमाज ग्रॅनी थिंग्स रोमा शूड विअर सारी फॉर फेस्टिवल. आजी विचार करते, पण हे कोणी म्हटलंय, तिनेच म्हटलंय, रोमाज ग्रॅनी सेज. द टीचर्स गेव अ सरप्राईज टेस्ट टू स्टुडंट्स, सम ऑफ देम फाउंड इट डिफिकल्ट. शिक्षकाने म्हणजे बाईंनी एक अचानकपणे परीक्षा घेतली, त्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांना पेपर कठीण गेला. तर इथे कोण म्हटलंय, द स्टुडंट सेज. A leopard wandered into a city. A big part of a forest near that city had been cut down to build the city. एक जो चित्ता आहे, तो चित्ता त्या शहरामध्ये फिरत होता, की जे शहर पूर्वी खूप मोठं जंगल होतं, पण त्या लोकांनी त्या शहराची कटाई केली आणि तिथे सिटी तयार केली. आता तो लेपर्ड काय म्हणतो, की आता हे शहरच कापून टाकलं पाहिजे. हू सेज, अ लेपर्ड सेज. अशा पद्धतीने इथे कोणी म्हटलंय ते आपल्याला ओळखायचं होतं. पुढे बघूया. यूज युअर इमॅजिनेशन टू कम्प्लीट द फॉलोविंग. दॅट इज वाय आय डिडंट ईट अ मँगो. आणि म्हणून मी आंबा खाल्ला नाही. तर आपण इथे ॲन्सर बघायचा आहे, शोधायचं आहे, की का आंबा खाल्ला नाही. तर आपण काय सांगू शकतो, द मँगो वॉज रॉ. आंबा कच्चा होता, कैरी कच्ची होती आणि म्हणून मी खाल्ला नाही. दॅट इज वाय द फार्मर बीट द कॅमल. आणि म्हणून त्या शेतकऱ्याने उंटाला मारलं. का मारलं, द कॅमल कुड नॉट स्लीप अवे फ्रॉम द शुगर केन फील्ड लाईक द जॅकल. लांडग्याप्रमाणे उंट पळू शकला नाही शेतातून आणि म्हणून शेतकऱ्याचा मार उंटाला खावा लागला. दॅट इज वाय द मंकी जम्प इन टू द लेक. आणि म्हणून माकडाने तळ्यात उडी घेतली. का उडी घेतली, द स्वाम ऑफ बीज ऑन द ट्री बिगॅन टू स्टिंग हिम. त्या मधमाशाच्या पोळ्यातल्या माश्या होत्या त्या त्याला चावायला लागल्या, म्हणून त्याने तळ्यात उडी घेतली. दॅट इज वाय नुजो विजिटेड द अर्थ. आणि म्हणून नुजोने पृथ्वीला भेट दिली. का भेट दिली, का दिली, ही वॉन्टेड टू स्टडी ह्युमन बॉडी पार्ट्स. त्याला कसला अभ्यास करायचा होता, मानवी शरीराच्या अवयवांचा अभ्यास करायचा होता, म्हणून त्याने पृथ्वीवर भेट दिली. तर अशा पद्धतीने आपल्याला दॅट इज व्हाय टाकून वाक्य कंप्लीट करायचे आहेत. पुढचं क्वेश्चन खूप सोपं आहे बघा. मेक वन मेनी पेअर्स ॲज शो बाय ॲडिंग एस ॲट द एंड ऑफ द वर्ड्स. या शब्दांच्या शेवटी एस लावून आपल्याला अनेक वचन तयार करायचे आहेत. जसं जॉब जॉब्स, क्यूब क्यूब्स, फक्त एस लावला. कॉक कॉक्स, किड किड्स, फाईल फाईल्स, ट्री ट्रीज, डॉग डॉग्स, शेल शेल्स, ड्रीम ड्रीम्स, ट्रेन ट्रेन्स, मॅप मॅप्स, कार कार्स, बॅट बॅट्स, पॉ पॉज. ओके. पुढे अशाच पद्धतीने प्लुरल्स बनवताना ई एस लावायचा आहे. जिथे शेवटी एस येतो, एच येतो, तर तिथे आपल्याला ई एस प्रत्यय लावावा लागतो आणि अनेक वचन तयार करता येतात. जसं बस बस बसेस, एक बस, बसेस म्हणजे अनेक बसे, अनेक बस. क्लास क्लासेस, ई एस लावायचा आहे. ग्लास ग्लासेस, ड्रेस ड्रेसेस, ब्रश ब्रशेस. त्यानंतर डॅश डॅशेस, डिश डिशेस, आयलॅश आयलॅशेस, मॅच मॅचेस, ब्रँच ब्रँचेस, बंच बंचेस, फॉक्स फॉक्सेस आणि बॉक्स बॉक्सेस. लक्षात आलं असेल तुम्हाला. तर अशा पद्धतीने आपल्याला आता पुढचा क्वेश्चन बघूया. रीड द फॉलोविंग सेंटेन्सेस, यूज द आयडिया इन
each box to make similar sentences. आपल्याला अशा पद्धतीने I am stronger than any man. तर अशा पद्धतीने आपल्याला वाक्य बनवायचे आहेत. द लायन, माऊस, बिगर आणि स्मॉलर अशी काही शब्द दिलेले आहेत. ओके, बघूया. लायन, माऊस, बिगर आणि स्मॉलर. तर आपण काय वाक्य बनवू शकतो? अ लायन इज बिगर दॅन अ माऊस. अ लायन इज बिगर दॅन अ माऊस. किंवा अ माऊस इज स्मॉलर दॅन अ लायन. बरोबर? म्हणजे सिंह उंदरापेक्षा मोठा आहे आणि उंदीर हा सिंहापेक्षा लहान आहे. इथे दुसरं बघा, 2 trees आणि टॉलर, शॉर्टर असे शब्द दिलेत. 2 trees आर टॉलर दॅन अदर ट्रीज. 2 trees आर शॉर्टर दॅन अदर ट्रीज. त्यानंतर इथे सन, मून आणि ब्रायटर आहे. द सन इज ब्रायटर दॅन द मून. द सन इज, सूर्य हा चंद्रापेक्षा जास्त तेजस्वी आहे. किंवा पुढे आहे स्टोन, ब्रिक आणि हार्डर. अ स्टोन इज हार्डर दॅन अ ब्रिक. स्टोन इज हार्डर दॅन अ ब्रिक. म्हणजे दगड हा विटेपेक्षा कठीण आहे. तर अशा प्रकारे आपण ही वाक्य पाहिली. तुम्हाला ह्यातला जो पॉइंटर्स आहेत, जो स्वाध्याय आहे तो सोडवायचा आहे. थँक्यू स्टुडंट.